सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसाराध्याय 39 मध्ये स्वागत. दत्तप्रभूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस निघालेल्या चरपटीनाथांनी अनेक क्षेत्रांना भेटी देत पृथ्वी प्रदक्षिणा केली. मग त्यांनी स्वर्गातील तीर्थ पाहण्याचे ठरवले, म्हणून ते पुन्हा बद्रिकाश्रमाला गेले. तेथे भगवान शंकरांचे दर्शन घेऊन व्यानास्त्राच्या साह्याने सत्यलोकात गेले. ब्रह्मदेवापुढे जाऊन त्यांनी नमस्कार केला. योगायोगाने नारदही तिथेच होते. त्यांनी ब्रह्मदेवास चरपटीची समस्त हकीकत सांगितली. ती ऐकून हा नाथ आपलाच पुत्र आहे हे कळताच ब्रह्मदेवांना अत्यानंद झाला. त्यांनी पितृवात्सल्याने त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि तुझी काय इच्छा आहे असे विचारले. चरपटीनाथ म्हणाले की तात, आपल्या दर्शनाची मनीषा तर पूर्ण झाली. आता स्वर्गातील मणिकर्णिका तीर्थात स्नान करण्याची इच्छा आहे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की बाळ, त्यासाठी तू वर्षभर येथे राहा. या अवधीत जी पुण्य पर्वणी येईल त्यावेळी आपण सर्व तीर्थ स्नानात जाऊ. त्यानुसार चरपटीनाथ तेथे राहिले. त्यामुळे नारदांना खूप आनंद झाला. तेथील वास्तव्यात ते दोघे भाऊ एक विचाराने व मित्रत्वाने राहिले. काही दिवसांनी नारद काही कामानिमित्त इंद्राला भेटावयाला गेले असताना इंद्र थट्टेच्या सुरात म्हणाले, वा कळी नारद, आज कोणती कळ लावायला इकडे आला आहात. ते ऐकून नारदांना राग आला, पण वरकरणी तसे काहीही न दाखवता त्यांनी ते हसण्यावारी नेले आणि याला धडा शिकवायचा असा निश्चय करून सत्यलोकी परतले. त्यांनी चरपटीकडून त्याला शिक्षा देण्याचे ठरवले आणि त्याला घेऊन एके दिवशी इंद्राच्या नंदनवनाकडे निघाले. मार्गाने जाताना अतिवेगाने त्रिखंड संचार करणाऱ्या नारदांना चरपटीला आपल्या इतक्या वेगाने जाता येत नाही हे लक्षात आले. ते क्षणभर विचारात पडले. भविष्य काळात कार्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक म्हणून त्यांनी भगवान विष्णूंकडून त्यांना जी गमनकला प्राप्त झाली होती ती चरपटीला प्रदान केली. मग ते दोन्ही विधिपुत्र एका निमिषात नंदनवनात दाखल झाले. अति विस्तीर्ण आणि रमणीय अशा त्या वनात ते दोघे खूप खेळले, बागडले. तेथील फळे खाल्ली आणि निघताना बरीचशी फुले घेऊन सत्यलोकी परतले. त्यावेळी फळे आणि फुले तोडताना उत्साहाच्या भरात चरपटीकडून त्या झाडांचे बरेच नुकसान झाले होते. ते पाहून तेथील रक्षक चक्रावून गेले. मग चरपटी व नारद रोजच तेथे जाऊ लागले. त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा नाश होऊ लागला. तेव्हा मात्र रक्षकांनी गुप्त पाळत ठेवली आणि एके दिवशी फळे फुले तोडणाऱ्या चरपटीवर झडप घातली. त्याला रक्षकांच्या तावडीत सापडलेला पाहून नारदांनी ब्रह्मलोकी पलायन केले. वनरक्षकांनी चरपटीच्या श्रीमुखात भडकावल्या. त्यामुळे तो भयंकर चवताळला. त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून त्याने वाताकर्षणाच्या सहाय्याने त्यांचेच प्राण कंठाशी आणले. त्यांची मरणोन्मुख गती करून इतर रक्षकांनी तेथील पळ काढला आणि इंद्रापाशी जाऊन सर्व वर्तमान त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी देवगणांची प्रचंड फौज पाठवली, पण नाथांनी वाताकर्षणाने तिची ही वाताहात केली. हेरांकडून ती वार्ता कळताच इंद्राला धक्का बसला. नाथांपुढे आपली ही धडगत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी भगवान शंकर आणि श्री विष्णूंना मदतीची हाक मारली. तेव्हा आपली शतकोटी गणसेना घेऊन शंकर इंद्रासमवेत स्वतः अमरपुरीस गेले. नाथांनी त्यांनाही गलित गात्र करून धरणीवर पाडले. त्यावेळी आपल्याला डिवचणाऱ्या गर्विष्ठ इंद्राची ती दारुण अवस्था पाहून नारदांना हसू आवरेना. हे भयंकर वृत्त शिवदूतांनी श्री विष्णूंना सांगताच तेही गरुडावर बसून 56 कोटी गणांसह त्वरेने धावले. ते पाहून नाथांनी मोहनास्त्राने विष्णूंची सर्व आयुधे जड केली आणि वाताकर्षणाने त्यांच्या गणांची ही तीच गत केली. ते पाहून संतापलेल्या विष्णूंनी त्यांच्यावर सुदर्शन चक्र भिरकावले, पण ते पिप्पलायन नारायण साक्षात विष्णूंचाच अंश आहे हे जाणून ते नाथांना वंदन करून त्यांच्या उजव्या हातावर जाऊन बसले. मग नाथांनी त्यांनाही वाताकर्षणाचा हिसका दाखवला. शंकर आणि विष्णूंची सर्व आभूषणे व आयुधे घेऊन चरपटी ब्रह्मदेवापाशी गेले आणि त्यांनी विचारले म्हणून सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून ब्रह्मदेव चिंतामग्न झाले. त्यांनी चरपटीला आधी त्या सर्वांना सावध कर, अन्यथा मलाही मारून टाक अशी समज दिली. तेव्हा त्यांना घेऊन चरपटी अमरपुरीस गेला. वाताकर्षण अस्त्र काढून घेऊन वातप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले. संजीवनी मंत्राने मूर्तकांना जिवंत केले. मग ब्रह्मदेवाने त्याला हरिहरांच्या चरणावर घातले. त्यांना त्यांची सर्व हकीकत सांगितली. त्यांची आभूषणे व आयुधे त्यांना परत दिली आणि चरपटीला बरोबर घेऊन ते स्वगृही परतले. या घटनेनंतर नारद इंद्राकडे गेला व म्हणाला की देवा, आपणावर जे हे संकट ओढवले ते कोणत्या कळीच्या नारदामुळे ते सांगू शकाल काय? आम्ही प्रेमाने तुम्हाला भेटावयाला येतो आणि तुम्ही कळलाव्या नारद म्हणून आमची उपेक्षा करता, हे बरोबर नाही. यावर इंद्र काय बोलणार? त्याने नारदांचा गौरव करून चरपटीच्या पराक्रमाची खूप स्तुती केली. पुढे एका पर्वणी दिनी ब्रह्मदेव नाथांसह मणिकर्णिकेच्या स्नानास गेले. ती इच्छा पूर्ण होताच चरपटीने पाताळातील सर्व स्थाने पाहिली, बळीची भेट घेतली आणि पुन्हा पृथ्वीवर येऊन
लोक उपकारार्थ भ्रमण करू लागले. अशा प्रकारे श्रोते हो, नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 39मध्ये आपण पाहिले की सरपटीनाथांनी काय प्रकारे पराक्रम केलेला आहे आणि नारदांना इंद्राने ज्या प्रकारे कळीचा नारद म्हणून दिवसले होते त्याचा बदला नारदांनी कशा प्रकारे घेतला आहे. आता श्रोते हो, पुढील अध्याय हा आपला शेवटचा अंतिम अध्याय असणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की आता इंद्राचा जो पराभव झालेला आहे त्यामुळे इंद्र देखील खजील झाला आहे. त्याला देखील वाटते की आपण नाथांप्रमाणे ताकदवर का नाही आहेत. तर त्याविषयीचीच कथा आपण आता पुढे पाहणार आहोत आणि कशा प्रकारे इंद्र यज्ञ करणार आहे आणि नाथांकडून कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेणार आहे याची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात जाणून घेऊयात. अध्याय संपवताना छोटीशी विनंती आहे की इथपर्यंत जर आपण अध्याय ऐकला असेल तर आपण नक्कीच नवनाथांचे भक्त आहात. आपण हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. तसेच आता इथून पुढे आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओज येणार आहेत, कारण आता श्रावण महिना आहे, गणपती उत्सव असणार आहे, नवरात्र असणार आहे. सर्व सणवारांचे आता उत्सव दिवस चालू झालेले आहेत. त्यामुळे इथून पुढील दिवसांमध्ये शिवलीलामृत, नवनाथांचे ओव्यांचे वाचन, गरुड पुराणाचे वाचन, दुर्गा सप्तशती पाठ याविषयींचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे आपण जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. धन्यवाद.